आणि मी सगळ्या पालकांना सांगते, सगळ्या माझ्या क्लायंटना जे सांगते की घरात एक कामिंग कॉर्नर पाहिजे. ज्या कामिंग कॉर्नरला ही सुंदर पुस्तकं असली, एखादी छोटीशी गझल असली, एखादं छोटंसं पॉट असलं, एखादं सुंदर पेंटिंग असलं, स्वतःचं सुद्धा चालेल. आपण आपली फायनान्शियल ग्रोथ होण्यासाठी आपण फिक्स डिपॉझिट काढतो, आपण शेअर्स घेतो, आपण इन्शुरन्समध्ये पैसे म्युच्युअल फंड मध्ये टाकतो. सेकंड, तुम्हाला तुमची एज्युकेशनल ग्रोथ व्हावी म्हणून तुम्ही फॉर्म भरता, ॲडमिशन घेता, परीक्षा देता, डिग्री घेता. तुमची प्रोफेशनल ग्रोथ व्हावी म्हणून तुम्ही काही स्किल्स असतात ते एक्वायर करता. पण तुम्ही पर्सनल ग्रोथसाठी तसं म्हणेन लग्नापूर्वीच मुलींनी किंवा स्त्रियांनी काउन्सिलिंगला आलं पाहिजे. त्याचं कारण काय आहे की स्त्रीच्या आयुष्यामधला खूप मोठा असा हा बदल आहे, ट्रान्झिशन आहे. पुनरागमनायच असं आपण कधी म्हणतो जेव्हा एखादी व्यक्ती, एखादा सण, एखादे पाहुणे पुन्हा पुन्हा यावेसे वाटतात तेव्हा. आज तसाच एक एपिसोड आहे. डॉक्टर स्वाती गानू टोकेकर, सब बिहेवियरल डिसऑर्डर ऑफ स्टुडंट्स अँड रोल ऑफ टीचर या विषयात त्यांना PhD मिळालेली आहे आणि खूप सारी अवॉर्ड्सही मिळालेली आहेत. आज एक खास ओळख करून देईन. 9 पुस्तकं पब्लिश झालेली आहेत. 10व्या पुस्तकाची तयारी सुरू आहे आणि काउन्सेलिंगच्या क्षेत्रामध्ये त्यांनी खूप छान त्यांचा जम बसवलेला आहे. त्याचबरोबर 50,000 फॉलोअर्स, 57,000 अपडेट 57,000 फॉलोअर्स एखाद्या चॅनलवर असणं कुठल्याही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर इज इनक्रेडिबल. स्वातीताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ पॉडकास्टमध्ये. धन्यवाद मिनल. ह्या प्रेमाचा महिना आणि आता स्वतःवर प्रेम करण्याच्या महिन्यासाठी महिलांसाठी तुम्ही काय काय सांगू शकाल? किंवा मला एक स्पेसिफिक असं जाणून घ्यायला आवडेल की सेल्फ कॉन्फिडन्स आणि सेल्फ एस्टीम एक आई असेल किंवा घरातली स्त्री असेल, तिने कसं स्वतःला घडवायला हवं? असं म्हणतात की फेब्रुवारी महिना हा खूप छान महिना आहे. बेसिकली माझा वाढदिवस पण त्या महिन्यात आहे आणि माझ्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी व्हॅलेंटाईन डे असतो. तत्पूर्वी 7 दिवस प्रेमाने भारलेलं, मंतरलेलं, मुग्ध असं वातावरण असतं. प्रेमाच्या वेगवेगळ्या छटा आपल्याला पाहायला मिळतात. आणि जेव्हा आपण महिला दिनाकडे वाटचाल करतो तर मला असं वाटतं प्रेम ही एक शक्ती असते. प्रेम ही लोकांना एकमेकांना जोडून घेण्यासाठी असणारी एक ऊर्जा असते. जसं तू आता म्हणालीस की तुझ्या माझ्या तसं काही नातं नाही आहे, पण एक ऊर्जा आहे, एक प्रेमाची अशी एक वीण आहे की जी आपल्याला घट्ट करत चाललेली आहे. तू जसं मगाशी म्हणालीस की स्त्रियांकरता विशेषतः त्यांचा कॉन्फिडन्स वाढावा किंवा त्यांची सेल्फ वर्थ वाढावी, हा शब्द मला वाटतं जास्त महत्त्वाचा आहे. ज्याला आपण म्हणतो की आपली किंमत किंवा आपली व्हॅल्यू. तर त्याच्यासाठी आज मी एक छोटासा तुकारामांचा अभंग आधी आहे तो ऐकवते की आपल्या पूर्वजांनी, आपल्या संत परंपरेमधल्या लोकांनी खरं म्हणजे हे सगळं काही आज जे शब्द आलेत, सेल्फ एस्टीम, सेल्फ अवेअरनेस, हे सगळे शब्द खरं तर फार पूर्वापार आलेत आणि याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यांचा अभंग तुकारामांचा असा आहे की तुझे आहे तुझं पाशी, तुझे आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी. कल्पतरू तो असता दारी, वणवण फिरशी कादा बाजारी. कस्तुरी मृग तू तुला न कळले, सुगंध शोधित जीवन सरले. घे चाहुल सुख दडले, ते तुझ्या करपाशी. थोडक्यात सांगायचं म्हणजे प्रत्येक माणसाला ते सांगतायत की अरे किंवा बाई ग, तुझं सुख तुझ्याजवळच आहे. तुझ्या मनाचा कल्पतरू जो आहे तोही तुझ्याच दारी आहे. सुख शोधण्यासाठी इकडे तिकडे फिरू नकोस. जसा कस्तुरी मृगाच्या नाभीमध्ये कस्तुरी दडलेली असते पण तो संपूर्ण रानावानामध्ये फिरतो, तसं सगळं काही आपल्यातच आहे पण ते आपल्याला शोधता आलं पाहिजे. ह्याला म्हणतात सेल्फ वर्थ किंवा स्वतःची व्हॅल्यू किंवा स्वतःची किंमत करणं. जर आपण आपली किंमत केली तर जग आपली किंमत करेल. मुळात आपल्याला स्वतःविषयी जे मगाशी सेल्फ एस्टीम म्हणालीस, स्वप्रतिष्ठा जी आहे ती की मी असा काय माझ्यामध्ये आहे की लोकांना आवडावं, ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट सेल्फ कॉन्फिडन्स पण म्हणालीस, पण तत्पूर्वी एक छोटीशी कथा माझ्या वाचनात आली होती. मे बी तो एखादा प्रसंग असेल. बरोबर. की आईसलँड नावाच्या देशामध्ये
काही टुरिस्टचा ग्रुप गेला होता आणि सगळ्यात शेवटी त्यांनी वल्कॅनिक कॅनॉन नावाचा त्यांनी एक पॉइंट बघितला. बऱ्यापैकी रात्र झाली होती की आता हे परतणार, तर त्यांनी त्या सगळ्या ग्रुपमध्ये किती माणसं होती त्यांची मोजदाद सुरू केली. पण गंमत अशी झाली मिनल की तत्पूर्वी त्याच दरम्यान एक स्त्री स्वतःचे कपडे बदलण्यासाठी रेस्टरूम मध्ये गेली आणि इथे काउंटिंग सुरू झालं. एक माणूस कमी पडतोय, एक माणूस कमी पडतोय. ती आली, ती पण सामील झाली आणि ती पण त्या सर्च पार्टीमध्ये माणूस शोधतीये. कुणाच्याही लक्षात आलं नाही की ती आलेली आहे. आणि शेवटी रात्री 3:30 वाजता ते सर्च ऑपरेशन संपलं आणि त्यांना कळलं की हीच ती बाई आहे जिला आपण शोधत होतो. पण या संपूर्ण कथेचा सारांश असा आहे की ती बाई स्वतःला काउंटच करत नव्हती. जर तुम्ही स्वतःला मोजलंच नाही तर लोक तुमची मोजदाद कशाला करतील. तर ह्या 2 गोष्टी मला असं वाटतं की सेल्फ वर्थमध्ये आपण लक्षात घेतल्या पाहिजे. थोडंसं एक्सटेंड करून सांगते की कॉन्फिडन्स जे तू म्हणालीस तर त्याच्यामध्ये ना माझ्या दृष्टीने व्हॅल्युएशन, आम्ही त्याला व्हॅलिडेशन म्हणतो, म्हणजे सायकोलॉजीमध्ये आम्ही जे काही काउन्सिलिंग करतो त्यावेळेला आम्ही व्हॅलिडेशन शिकवतो. तर त्याच्यामध्ये व्हॅल्यू नावाचा शब्द आहे की व्ही म्हणजे व्हॅल्यू युअर सेल्फ, ए म्हणजे ॲप्रिशिएट युअर सेल्फ, एल म्हणजे लव्ह युअर सेल्फ जो तू आता मला म्हणालीस, आणि यू म्हणजे अनकंडिशनल ॲक्सेप्टन्स, आणि ई म्हणजे एनकरेजिंग कॉन्व्हर्सेशन विथ युअर माइंड. तेव्हा तुम्ही तुमची म्हणजे तुम्ही तुमचं मूल्य कसं ठरवता हे त्याच्यावरती ठरतं. किती सुंदर, म्हणजे सिम्प्लिफाईड आणि आपल्याला पटेल अशा ह्याच्यात सांगता आहेत. आणि त्यांच्या फेसबुकवरती तुम्ही हे सगळं वाचू शकता. इतकं वाचून माणूस त्यांच्या प्रेमातच पडेल, इतकं सुंदर त्यांनी लिहिलेलं आहे. स्वाती, ते एक विचारायचं आहे, हे सेल्फ वर्थ आणि हे आपण म्हणतो हे अगदी मान्य आहे. बऱ्याच जणी हे प्रयत्न करतायत. आता हळूहळू तो अवेअरनेस यायला लागलेला आहे. पण कधी कधी आपले पार्टनर्स किंवा आपले कलिग्स आणि ते पण त्यांच्या सेल्फ वर्थसाठी झगडत असतात आणि एक ते नार्सिसिझमकडे जातात. अशा वेळी अशा लोकांना आपण डील कसं करायचं, हा माझ्यासाठी थोडासा एक पर्सनल पण एक क्वेश्चन आहे असं तुम्ही समजू शकता. पण मला वाटतंय प्रेक्षकांच्या मध्ये बऱ्याच जणींना हा असं प्रश्न असतो की एक कोणीतरी आपल्या लाईफमध्ये असतो आणि कधी कधी अनअवॉइडेबल असतात अशी लोक. तर या नार्सिसिस्ट लोकांना कसं मॅनेज करायचं? मिनल, नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी घरामध्ये असणं हे तुम्हाला पूर्णपणे ड्रेन्ड आउट करणार असतं. सायकोलॉजीमध्ये ॲक्च्युली त्याला NPD असं म्हणतात. म्हणजे ही खरं पाहायला गेलं तर एक प्रकारची डिसऑर्डरच असते. पण आपण याला असं म्हणूया की हा स्वभावातल्या खोडी असतात त्यातले काही. ज्या वेळेला तुमच्या आजूबाजूला अशी माणसं असतात, मग ते तुमचे कलिग असतील, तुमचे नातेवाईक असतील, किंवा तुमच्या घरात तुमची बायको किंवा नवरा असू शकतो, किंवा अदर पण तुमचे रिलेटिव्ह असू शकतात. तर ह्या माणसांबरोबर डील करणं, यांच्याशी सांभाळणं किंवा यांच्याबरोबर यांच्या सगळ्या गोष्टींना प्रतिसाद देणं हे खूप कठीण असतं. असं म्हटलं जातं की ही माणसं जास्तीत जास्त आत्मकेंद्री असतात, सेल्फ फोकस्ड असतात. थोडासा अहंकार असतो बऱ्यापैकी, ज्याला आपण म्हणतो ना की प्रत्येक गोष्टीचं क्रेडिट मला हवं आहे. स्वार्थीपणा पण असतो, लक्ष वेधून घेणं ज्याला अटेन्शन सिकिंग म्हणतो ते पण असतं. काही प्रमाणामध्ये मॅनिप्युलेशन पण असतं, काही प्रमाणामध्ये टोमणे मारणं पण असतं. तर ही माणसं खरोखरच खरं सांगायचं तर त्यांना संपूर्ण जगाच्या केंद्रस्थानी राहायचं असतं. आणि अशा माणसांबरोबर डील करताना काय करायला लागतं हाच तुझा प्रश्न होता. खरं. आता असं आहे की तुमचा मित्र असेल तर तुम्ही त्याला टाळू शकता, दूर ठेवू शकता. नातेवाईक असेल तर ठराविकच वेळेला, पण घरातच असा व्यक्ती असेल तर ते आपण त्याला कसं सांगायचं की बाबा रे, तू सगळं क्रेडिट स्वतःकडे घेतोयस किंवा प्रत्येक वेळेला तू स्वतःच मोठेपण कसं दाखवतोयस. त्याच्यामध्ये ना काही कारणं आहेत. म्हणजे जो अभ्यास मी केला आहे त्याच्यातनं मला असं वाटतं की कधी कधी मुलांचे अतिलाड होतात घरामध्ये, ज्यामुळे मी सर्वश्रेष्ठ, ज्याला आपण सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स म्हणतो, त्याच्याही थोडाही वरती आहे किंवा त्याची एक वेगळी छटा आहे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट मला असं वाटतं की ज्या वेळेला तुमच्या घरामध्ये काही उणीवा असतात, लहानपणी एखादी वस्तू नाही मिळाली आहे, पाहिजे त्या गोष्टी नाही मिळाल्या, श्रीमंती नाही मिळाली, कौतुक नाही झालेलं आहे, त्या वेळेला सुद्धा ह्या बहुतेक सगळ्या सायकोलॉजिकल ज्या काही गरजा असतात ना त्यांचं मूळ हे बालपणात असतं. माणसं घाबरतात, रागवतात, चिडतात, निर्णय घेऊ शकत नाहीत, भांबवलेली असतात. किंवा आत्ता जे तू सांगितलं की नार्सिसिस्टिक म्हणजे स्वप्रेम करणारा माणूस, तर हे सगळं ह्याच्यात दडलेलं असतं. चौथी गोष्ट मला असं वाटतं जेव्हा कंपॅरिझन होते,
हो. त्यावेळेला सुद्धा तुम्ही हे दाखवायला जाता की मी किती श्रेष्ठ आहे. आणि हे जे हळूहळू हळू वाढत जातं ती पर्सनॅलिटी तयार होते. तुला मराठीमध्ये हे ऐकलेलं असेल की कितीही आपण प्रयत्न केला तरी सुंभ जळला तरी पिळ जात. तसं माणसाचं जे काही आम्ही नेहमीच सांगतो काउन्सिलिंगमध्ये की काउन्सिलिंग करून सुद्धा तुमची जी ओरिजिनल पर्सनॅलिटी आहे ती फारशी जात नाही. अर्थात हा पर्सनॅलिटीचा भाग नाही आहे, हा एक वेगळ्या प्रकारचा डिसऑर्डरच आहे ही. आता प्रश्न असा आहे की अशा माणसांशी डील कसं करायचं. तर जर तुमच्या नशिबाने म्हणा दुर्दैवाने म्हणा तुमच्या आयुष्यामध्ये असा माणूस आला असेल तर त्याला आपण नाही हे सांगू शकत की तू असा वागतोयस, अजिबात नाही. खरं सांगा. ह्याचं जर प्रमाण म्हणजे 3 प्रकार आपण समजूया की एक प्रकार किंवा एक जी त्याची पायरी आहे ती एक सामान्य जो ठीक आहे आपल्याला थोडा त्रास होतो पण आपण दुर्लक्ष करतो. काही मीडियम लेवलला आणि काही खूप वरच्या लेवलला असतात. साधारणपणे काय काय करता येऊ शकतं. तर पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्या बाउंड्रीज सेट केल्या पाहिजेत. आम्ही 2 बाउंड्रीज सांगतो, एक निगोशिएबल एक नॉन निगोशिएबल. निगोशिएबल बाउंड्रीज अशा की मी इथपर्यंत तुझं वागणं सहन करणार आहे, याच्या पुढे जाऊन तू जर असा वागलास किंवा अशी वागलीस तर मी हे ऐकून घेणार नाहीये. ज्या वेळेला तुम्ही बाउंड्रीज सेट करत नाही त्यावेळेला आणि शेकी बाउंड्रीज असल्या तर मेसेज काय जातो, हिच्याशी कसंही वागलं हिला काहीही बोललं तरी चालतं. माझं असं म्हणणं आहे की एक छोटीशी मुंगी सुद्धा तिला जर तुम्ही चिरडल्या गेली तर ती तुम्हाला कडकडून चावते. तर आपण तर माणूस आहोत. पण प्रश्न असा आहे की अवघड जागेचं दुखणं आहे, तुम्ही त्यांना फार दुखवू शकत नाही कारण माणूस वाईट नसतोच पण त्याला ही सवय असते ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो किंवा समाजामध्ये पण त्याच्यामधनं वेगळे काही मेसेजेस जातात. तर हे एक करता येईल. आणि दुसरं म्हणजे नॉन निगोशिएबल बाउंड्रीज म्हणजे हे मी नाही चालू देणार आहे. दुसरा त्याच्यामध्ये काय करता येईल की स्टँड अप फॉर युअर सेल्फ. तुम्हाला स्वतःसाठी स्टँड घेता आला पाहिजे. एखादी गोष्ट चुकते आहे तर ती तुम्ही चांगल्या पद्धतीने पण सांगू शकता. याच्या 2 मोठ्या कॉन्ट्रोवर्शियल गोष्टी ज्या मला अभ्यास करताना जाणवल्या त्या अशा की तुम्ही ते पर्सनली घेऊ नका. तो माणूस जे काही बोलतो ते पर्सनली घेऊ नका. जेव्हा तो तुमच्याविषयी नाही बोलत आहे इतर लोकांविषयी बोलत असेल तर फार पर्सनली घ्यायचं आणि त्याच्यात तुमची ऊर्जा खर्च होते. पण त्याच वेळेला कॉन्ट्रोवर्शियल दुसरी अशी गोष्ट आहे की तो जर माझ्याविषयी बोलत असेल आय हर्ट बिकॉज अमुक 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 असं तुम्ही सांगितलं पण पाहिजे. हे सांगितलं पाहिजे. पण ते सांगताना सुद्धा तुम्हाला सायकोलॉजीमध्ये आम्ही हे जे शिकतो आहोत हळूहळू त्याच्यामध्ये हे सांगितलं जातं की काय शब्दांचा वापर, हे असं करता येईल का, असं म्हटलं तर बरं होईल, असा विचार करून बघूया का, तू असं कसं म्हणतोस तूच केलंस म्हणून असं म्हटल्यानंतर ते अरेला का रे, ॲक्शनला रिॲक्शन ही येतच असते. तिसरी गोष्ट अशी आहे की काही रूल्स आणि रेग्युलेशन सेट करा की हे अशा अशा पद्धतीनेच होणार आहे, यापेक्षा अधिक मी काही ऐकणार नाही आहे किंवा बघणार नाही. चौथी गोष्ट खूप महत्त्वाची जे म्हणजे सेल्फ केअर घ्या. स्वतःला शांतपणाने आणि काम राहून संयमाने समोरच्या माणसाला सहन करण्याची ताकद मिळवणं अर्थातच ती योगा प्राणायाम डीप ब्रिदिंगनेच येते. आणि मी सगळ्या पालकांना सांगते, सगळ्या माझ्या क्लायंटना जे सांगते की घरात एक कामिंग कॉर्नर पाहिजे. ज्या कामिंग कॉर्नरला ही सुंदर पुस्तकं असली, एखादी छोटीशी गझल असली, एखादं छोटंसं पॉट असलं, एखादं सुंदर पेंटिंग असलं, स्वतःचं सुद्धा चालेल, तिथे बसलात आणि तुम्ही तुमच्या आराम खुर्चीत किंवा तुमच्या पद्धतीने तिथे बसलात की हा कॉर्नर माझ्या मनाला शांतता देतो. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे हा ॲक्च्युअली हा कामिंग कॉर्नर आहे. मला इथे आल्यावर एक ऊर्जा अशी आली ना की अरे पुस्तकांमध्ये खरंच एवढी ताकद असते की आपल्याला ते कुठल्या तरी वेगळ्या जगात घेऊन जातात. सेकंड थिंग तुम्ही काय करू शकता सेल्फ केअरमध्ये की तुम्ही तुमचं ना एक असं नेटवर्क जे काही तुला आहे ती श्रीमंती मैत्रिणींची ती आवश्यक आहे कारण तिथे ना तुम्ही ओपन अप होत असता. तिसरी गोष्ट तुम्हाला स्वतःला जसं मी म्हटलं ना की शांत करण्यासाठी या सगळ्या गोष्टी त्याच्याबरोबरच तुम्हाला बोलता येईल असं एक तरी जागा पाहिजे. एक तरी मैत्रीण की जिकडे मी सगळं शेअर करेन, मी काही लपवून ठेवणार नाही. आपले चांगले रिलेटिव्स पाहिजे, आपले चांगले सगळे जे लोकांमध्ये तुम्ही जितकं मिसळाल किंवा तुम्हाला काही छंद असतील, तुम्ही बेबी सितार ऐकाल, तुम्ही बेबी एखादं गार्डनमधलं रोप लावाल, तुम्ही काहीही म्हणजे पुस्तकं वाचू शकता, तुम्हाला जे आवडेल ते. का कारण त्या व्यक्तीच्या सानिध्यातून बाजूला येऊन ती नकारात्मक ऊर्जा मला इथे संपूर्णपणे डायल्यूट करायची आणि मला स्वतःला पुन्हा नवीन ऊर्जा घ्यायची. कारण माझा संबंध रोजच त्याच्याशी येणार आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं वाईट कुठे जाते परिस्थिती ज्या वेळेला तो माणूस हा तुम्हाला खूप जास्त तुमचं शोषण करायला लागतो, तुम्हाला गृहीत धरायला लागतो, तुम्हाला टॉर्चर करतो,
ज्या क्षणी तुम्हाला असं वाटतं की इथे माझा अपमान होतोय, त्या क्षणी तिथून निघा, तिथून बाहेर जाणं. कारण तिथे वाद घालून फायदा नाही. त्या माणसाला नाही कळत आहे की आपण काय करतोय, पण आपल्याला कळत आहे ना. त्या क्षणी तिथे बोलणं थांबवा, तिथून निघून जा. आणि अगदीच टोकाची पायरी अशी आहे की तुम्हाला जाणवतंय की हे भयंकर मोठी ही जन्मठेपेची शिक्षा आहे, तर तुम्ही त्या रिलेशनमधनं बाहेर पडा. आता याच्यात मी ॲज अ सायकोलॉजिस्ट किंवा ॲज अ सायकोलॉजीची स्टुडंट म्हणेन, मी सायकोलॉजिस्ट म्हणत नाही स्वतःला, पण मानसशास्त्राचा अभ्यास करताना मला जे माणसांचं जे मन वाचता येतं ते मला असं वाटतं की मी 3 लेख लिहिलेले आहेत. घराघरातील बबड्याच, ज्याच्यामध्ये मुलाची आई असो, मग त्या मुलांच्या आईंना खूप राग आला की तुम्ही आमच्या मुलांवरच कसं लिहिता की मुलं काम करत नाही, मग मी घराघरातील बबडीच पण लिहिलेले आहे. गुड. म्हणजे डॉटर वर्सेस डॉटर इन लॉ असा तो लेख आहे. आणि तिसरा लेख जो आहे, मी करते ना या संघटनेच्या तुम्ही अध्यक्ष आहात का. तर ह्या सगळ्याचं मूळ कुठे आहे की आपल्याकडे पहिलेपासून हे सगळं शिकवलं जातं. माझं असं म्हणणं आहे की तुमच्या आयुष्यामध्ये नार्सिसिस्टिक पार्टनर जर असेल कुठल्याही रूपामध्ये, कुठल्याही नात्याच्या रूपात, तर तुम्ही त्या माणसात तेवढंच फक्त वाईट आहे, बाकीच्या चांगल्या गोष्टी आहेत का हे चेक करा ऍक्च्युली. तर मग ते मर्ज होऊ शकेल, ते थोडं डायल्यूट होऊ शकेल. सो तुम्ही अशा पद्धतीने त्यांना हँडल करू शकता. कमाल, हे लाईफ लेसन आहे. आय थिंक हा पार्ट किंवा हा क्वेश्चन ना असा हे करून ठेवायला पाहिजे, सेव्ह करून ठेवायला पाहिजे, प्रत्येकीनेच करायला पाहिजे. कारण ज्यांना त्या गोष्टीत पुढे जावं लागतं किंवा रोजचे रोज त्यांचा संबंध येतो, त्यांना खूप जड जातं. आणि हे असं सांगणारं इतकं तुम्ही पॉइंट वाईज किंवा इतकं तो कॉर्नर, कामिंग कॉर्नर खूप आवश्यक कन्सेप्ट आवडली. म्हणजे मुलं सुद्धा चिडली ना मिनल, तर त्यांना त्यांच्यासाठी कामिंग कॉर्नरमध्ये त्यांची खेळणी ठेवा, रंग ठेवा, त्यांना जे आवडतं ते. तू शांत झाला ना मग आपण बोलू, मग बोलूया. तर हे तुम्ही नक्कीच करू शकता. आय लाईक दिस कॉन्सेप्ट सो मच. इतकं सुंदर कॉन्व्हर्सेशन आहे आणि मस्त आपल्याला ऊर्जा देणारं असेल किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग करायला. नुसतं आपण जेव्हा म्हणतो पॉझिटिव्ह थिंक, पण नक्की म्हणजे काय हे आज स्वातीताईंनी अक्षरशः त्याची व्याख्या आपल्याला सांगितलेली आहे. इतकं सगळं सोशल मीडिया आलंय किंवा आता 2025 मध्ये जर एखादी टीनएजरची आई आहे, आपण एक मुलीच्या आईच्या ह्यानी बघूया या प्रश्नाकडे. आणि आता पुढचं आयुष्य तिला जगायचंय, करिअर, लग्न, मुलं, हे इतके ज्वलंत प्रश्न झालेले आहेत. आणि या लहान मुलींना लहान वयातच बऱ्याच गोष्टींची फॅड असतात, वाहवत जायला भरपूर मार्ग आहेत. अशा वेळी एका आईसाठी किंवा एखाद्या मुलीसाठी तुम्ही एक रोडमॅप काय सांगाल, पर्सनॅलिटी कशी घडवायला हवी? मला असं वाटतं पूर्वीच्या काळी तर 20-22 वर्षातच लग्न व्हायचे. आता साधारण 27 पर्यंत मुली मागणी करतात की आम्हाला सेटल होऊ द्यात. पण एक लक्षात घे की स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये फक्त बायोलॉजिकल फरक आहे, बाकी दोघंही माणसं आहेत. ज्या क्षणी आपण त्यांना माणूस समजू त्या क्षणी इक्वल होणं जे आहे ते सुरू होईल. स्त्रियांच्या बाबतीमध्ये हे लक्षात येतं की आता माझ्याकडे पण खूप साऱ्या स्त्रिया येत असतात की एका विशिष्ट टप्प्यावर आल्यानंतर त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अँझायटी किंवा चिंता सुरू होते आणि खूप साऱ्या विचारांचा गोंधळ असतो. माझ्या मते जर तुम्ही स्वतःच्या आयुष्यामध्ये जे जे रोल आहेत, विशेषतः स्त्रीबाबत तू म्हणालीस म्हणून की एक मुलगी जन्माला आली की ती आई वडिलांची मुलगी बनते, हा तिचा पहिला रोल आहे. दुसरं, तिला भाऊ असेल तर ती त्याची बहीण बनते. तिसरं, ती शाळेत किंवा कॉलेजात जाते तेव्हा ती विद्यार्थिनी बनते. चौथी, ती कोणाशी तरी लग्न करते तेव्हा त्याची बायको बनते. त्याच्याबरोबर खूप नाती तिला येऊन चिकटतात, ती म्हणजे ती सून बनते, ती काकू बनते, घरी माहेरी असेल तर ती मावशी असते, आत्या असते. तर हे सगळे रोल. आणि नंतर अर्थातच सगळ्यात मोठं ट्रान्सफॉर्मेशन ते म्हणजे ती आई बनते. ह्या सगळ्यामध्ये ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल की माझं काय आयुष्यात बरं चाललेलं नाही किंवा मी काय करते माझ्या आयुष्याचं, मी ठरवलं काय होतं आणि होतंय काय, अशा वेळेला तुम्ही ना चक्क कागद पेन्सिल घेऊन बसा. त्याच्यावरती तुम्ही प्रत्येक रोलला स्वतःला किती मार्क देता ते बघा. की मी माझ्या आई वडिलांची मुलगी म्हणून स्वतःला 10 पैकी 7 मार्क देते. मी माझ्या भावाची बहीण म्हणून मला स्वतःला 10 पैकी 8 मार्क देते. असं ज्यावेळेला तुम्ही मेजरिंग कराल तुमचे रोल, नाती नाही म्हणते मी, तुमच्याकडनं जे काही तुम्हाला इच्छा होते त्यांच्याशी वागताना, बोलताना, करताना, तुम्हाला जर 5च्या वर मार्क्स पडत असतील तुमच्या मनाने सुद्धा, तरी तुम्ही व्यवस्थित आहात. बरोबर. पण जर तुम्हाला हे सगळं चेक केलं की तुमच्या लक्षात येतं की आतापर्यंत मी सगळे रोल्स नीट केलेले आहेत, तर आता मी आईच्या रोलमध्ये आलेले,
तर मुळामध्ये ज्या वेळेला मूल जन्माला घालायचं असतं, किंवा मी तसं म्हणेन लग्नापूर्वीच मुलींनी किंवा स्त्रियांनी काउन्सिलिंगला आलं पाहिजे. त्याचं कारण काय आहे की स्त्रीच्या आयुष्यामधला हे खूप मोठा असा हा बदल आहे, ट्रान्झिशन आहे. तर यावेळेला तिने खरंच काय करायला पाहिजे, तर पहिल्यांदा मी तर असं म्हणते की एक स्त्रीला हे बघायला पाहिजे की पुरुष आणि स्त्री यांचा लग्नानंतरचा रोल काय, त्यांच्या जबाबदाऱ्या काय. म्हणजे आम्ही असं म्हणतो की मग फायनान्शियल कोण बघणार आहे, मग मुलं किती कोणत्या वर्ष होऊ द्यायचं आहे, आपल्याला घर घ्यायचं असेल, आपल्याला गाडी घ्यायची असेल, मला पुढे शिकायचं असेल, किंवा ह्या सगळ्या जबाबदाऱ्या वाटून घ्यायला पाहिजे. मूल जन्माला आल्यानंतर सुद्धा त्याचा अभ्यास कोण घेणार आहे, त्याला पाळणाघरात सोडायला कोण जाणार आहे, हे आज बघायला खूप छोट्या छोट्या गोष्टी वाटतात, पण यावरती काम करावं लागतं. आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये 2 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या, ज्या मला दुर्दैवाने खूप कमी दिसतात. ते म्हणजे जसं जसं लग्न पुढे जातं, मुलं आयुष्यात येतात, तसं तसं मुलांच्या म्हणजे मुलींच्या म्हणजे नवरा बायकोच्या मधला रोमांस पूर्णपणे संपत जातो. खरं, ज्याची खूप गरज असते. मूल होणार आहे, ती आयुष्याची एक अपरिहार्यता आहे, नाही आपणच ती स्वीकारलेली आहे आणि आपल्याला हवं आहे. पण मूल जन्माला आलं याचा अर्थ तुमचं आयुष्य संपलेलं नाही. तुम्ही तुमच्या आनंदाच्या जागा स्वतः शोधल्या पाहिजेत. की ठीक आहे, आज आमचा मुलगा आता 3 वर्षाचा झाला, राहू शकतो कोणाकडे, तुम्ही 2 जणांनी मिळून कुठेतरी फिरायला जाणं, कुठेतरी चित्रपटाला जाणं, नाटकाला जाणं, नुसते एखाद्या ठिकाणी गप्पाचं मारणं आणि ते 10 वर्षापूर्वीचे दिवस आठवणं, 5 वर्षापूर्वीच्या गमती जमती, काहीतरी हे करण्याची गरज असते. कारण तुम्हाला या रोमांसमधनं, या प्रेमामधनंच खरं म्हणजे सगळ्या प्रकारचं आरोग्य मिळत असतं. ऍक्च्युली मुलींना हा विचार करायला पाहिजे की मी शारीरिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, भावनिक आणि मानसिकदृष्ट्या आणि सगळ्यात महत्त्वाचं सामाजिकदृष्ट्या सुद्धा आई होण्यासाठी तयार आहे का. कारण बहुतेक वेळा हे पूर्वी बघ ऐकून नव्हते की मुलींना बाळंतपणानंतरचा जो एक खूप फ्रस्ट्रेशन येतं, पोस्टपार्टम डिप्रेशन नावाचं काहीतरी नाव आहे. आता हे काय येतं याचा विचार करायला पाहिजे की पूर्वी एकत्र कुटुंब असल्यामुळे आई असायची, आई नसली तर आजी असायची, आत्या असायची, मावशी असायची, माणसं होती. आता माणसंच नको आहेत, इतक्या छोटे छोटे कुटुंब झालेली आहेत की तुम्हाला एकटं वाटणारच आहे. मग तुम्हाला फक्त डिलिव्हरी असते तेव्हाच आई पाहिजे, तेव्हाच बहीण पाहिजे, तर असं नाही होऊ शकत. तुम्हाला त्या गोष्टींमुळे सुद्धा जो त्रास होतो, म्हणून मी म्हटलं की भावनिक दृष्ट्या पण आपल्याला सांभाळलं पाहिजे. दुसरं मला एकच सुचवायचं आहे की तू जे मला म्हणालीस की स्त्रियांना काय सांगाल तुम्ही, तर बघ की आपण आपली फायनान्शियल ग्रोथ होण्यासाठी आपण फिक्स्ड डिपॉझिट काढतो, आपण शेअर्स घेतो, आपण इन्शुरन्समध्ये पैसे म्युच्युअल फंड मध्ये टाकतो. सेकंड, तुम्हाला तुमची एज्युकेशनल ग्रोथ व्हावी म्हणून तुम्ही फॉर्म भरता, ऍडमिशन घेता, परीक्षा देता, डिग्री घेता. तुमची प्रोफेशनल ग्रोथ व्हावी म्हणून तुम्ही काही स्किल्स असतात ते एक्वायर करता. पण तुम्ही पर्सनल ग्रोथसाठी काय करता की अरे मी माणूस आहे, मला जगण्याचा अधिकार आहे आणि मी शरीराची जेवढी काळजी घेते तेवढी मनाची घेते आहे का, माझ्या मनाला ज्या गोष्टी आवडत आहेत त्या मी करते आहे का. तर हा एक याच्यातला ग्रोथचा खूप मोठा भाग आहे असं मला वाटतं. आणखी एक मजेदार मला सांगावं असं वाटतं, नक्कीच माणसाच्या ना खूप अपेक्षा असतात. हा असा वागला पाहिजे, ती तशी वागली पाहिजे, अमुक असा वागला पाहिजे, तर त्याचं सुद्धा हे हवंय ते हवंय असं व्हायला हवं. कोणीतरी कुठेतरी ट्रिपला गेलेले छान छान फोटो आपण बघतो, मला पण असं करायचंय, मी पण इथे जाणार. बरोबर. तर ह्या अपेक्षा म्हणजे खरं म्हणजे तुमच्या दुःखाचं सगळ्यात मोठं मूळ आहे असं म्हणतात. म्हणजे गौतम बुद्धांनी पण हे सांगितलंय त्यांच्या तपश्चर्येनंतर की माणूस दुःखी का होतो, तर त्यांना लक्षात आलं की मोह हा माणसाचं सगळ्यात मोठं कारण. पण आपण थोडं अपेक्षांकडे जरा वेगळ्या नजरेने बघू, म्हणजे गमतीदार आहेत त्या. पहिली अपेक्षा जी आहे ती आहे सेल्फ डिमांड. माझी स्वतःकडनं काय मागणी आहे, काय मागणी आहे की मी जे काही करेन ते परफेक्टच झालं पाहिजे, ते सिग्निफिकंटच झालं पाहिजे. अशी स्वतःला सुद्धा माफ नाही करू शकत. कारण अरे असं कसं चुकलं माझं, चुकूच शकतं ना, मजाच आली किती चुकल्यामुळे. तुम्ही बघता जेव्हा चित्रपट तयार होतो, चित्रपट संपल्यानंतर चित्रपट तयार होतानाच्या गमती जमती दाखवतात की नाही, BTS किती लोक धडपडतात, कसे चुकतात, काय काय होतं. सो तो एक फन पार्ट जो आहे, तो एक फन ची जी गोष्ट आहे ना ती असायलाच हवी आहे. तर ही सेल्फ डिमांड प्रत्येक वेळेला आपण जर करायला लागलो की नाही, आज मी इतक्यांदा पुरणपोळ्या केल्या, आजच कशात चुकल्या, चुकूच देत किंवा त्यातनं पण मार्ग काढता येतो की नाही आपल्याला. दुसरी आहे अदर्स डिमांड, परफेक्शन. दुसरी अदर्स डिमांड काय आहे की लोकांनी माझ्याशी चांगलंच वागलं पाहिजे.
बरं. आणि जर ते चांगले वागत नसतील तर ते वाईट आहेत. हो. आणि तिसरी डिमांड जी आहे, डिमांड्स ऑफ द वर्ल्ड, हं, की या जगात जे काही आहे ते मला अनुकूल अशीच परिस्थिती झाली पाहिजे. वाव. जर या जगामध्ये काही चुकीचं घडलं तर हे जगच वाईट आहे. आणि थोडी ह्या कान सगळ्या उघडणी झाल्यासारखं का वाटतंय एकदम. त्यामुळे आपल्याला सेल्फ अवेअरनेसची जी गरज आहे ती खूप मोठी आहे. तुम्ही जेव्हा आरशात बघता ना त्यावेळेला तुमचं प्रतिबिंब तुम्हाला खरं जे असतं तेच दिसतं, पण म्हणून आरसा बघणं सोडून देत नाही. खरं. तुम्ही स्वतःला सुधारायचा प्रयत्न करता. तर एक छोटीशी एक वयात आलेली मुलगी ते मोठ्या स्त्रीपर्यंत एक लक्षात घेतलं पाहिजे, प्रायोरिटी लिस्ट मला करता आली पाहिजे, की माझ्या आयुष्यात प्रायोरिटीवर मीच आहे. तुम्ही मुलांचं आयुष्य बदलू शकत नाही, तुम्ही आई वडिलांचं आयुष्य बदलू शकत नाही. तुम्हाला पहिल्यांदा केंद्रस्थानी स्वतःला ठेवा. आणि मी तर म्हणेल फिजिकली आणि मेंटली खूप गरजेचं आहे. पैसा तुम्ही कमवू शकाल की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण हे मानसिक स्वास्थ्य जर का तुमचं असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकता. आणि काळाची आणि शरीराची हाक ऐका. तुमचं शरीर बोलतं, तुम्हाला सांगतं, तुमचं मन तुम्हाला सांगतं. इतकं पण नका करू की पूर्णपणे तुम्ही शॅटर व्हाल. पण तुम्ही जर पुढे गेलात तर खूप छान होईल. चारुळीची एक कविता सांगते आणि या प्रश्नाचं उत्तर थांबवते. ओळी आहे. मुलगा म्हणाला आई दिव्याची वात मोठी कर. मुलगा म्हणाला आई दिव्याची वात मोठी कर, मला वाचता येत नाही. वडील म्हणाले दिव्याची वात लहान कर, मला झोप येत नाही. आई रात्रभर दिव्याची वात कमी जास्त करत राहिली, आयुष्यभर दोघांमध्ये जळत राहिली. हे आई पण असतं, पण म्हणून स्वतःला कमी लेखू नका. स्वतःला पण प्रायोरिटी दिली पाहिजे. खूपच सुंदर. थांबू नये असं का वाटतंय? अजून काहीतरी ऐकायची इच्छा होतीये. आणि वर्कशॉप होतं ना मगाशी त्यांनी सांगितलं, कागद घ्या आणि आपण कुठे स्टँड करतो ते स्वतःला रेटिंग द्या. खरंच हे वर्कशॉप आहे. म्हणजे त्या बोलत असताना एका पॉइंटला मी अशी टिक 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 लिहित गेले होते की मी कुठे स्टँड होतीये. आणि जेव्हा एपिसोड एडिट होऊन ऐकीन मी परत एकदा बघीन तर मी खरंच हातात हे करून पॉज करून, म्हणजे तुम्हालाही हे सजेशन देईन की पॉज करा, ऐका त्या काय म्हणतायत आणि स्वतःचं बघा. तुम्ही स्किल सेट लिहून काढा. बरोबर. आय थिंक मी तुला एक उदाहरण म्हणून सांगते की हे थोडंसं पर्सनल आहे. तुमच्यामध्ये जर मनाची ताकद जबरदस्त असली तर तुम्ही काय करू शकता. मी स्वतः 24 वर्षाची होते. माझी MA ची सेकंड इयरची परीक्षा फायनल एक्झाम होती. एकच पेपर झाला होता आणि मला जी काही डिलिव्हरीची तारीख होती ती 8 दिवसांनी दिली होती, जेव्हा माझे सगळे पेपर संपणार होते. पण आता योगायोग असा आला की नेमका पहिला पेपर संपला आणि दुसऱ्या दिवशी माझ्या पोटात पहाटे 4लाच दुखायला लागलं. मी आणि माझी बहीण अभ्यास करत होतो. वडिलांनी सांगितलं तर वडील घाबरलेच. ते म्हणाले की आता कसं काय तुझा पेपर होणार. पण आम्ही सगळ्यांनी, आई वडील मी माझी बहीण, आम्ही चौघांनी हिंमत करून सकाळी 11:30ला माझ्या मुलीच्या बाबत माझी डिलिव्हरी झाली. आणि त्याच्यानंतर मी दुसऱ्या दिवशी डायरेक्ट हॉस्पिटलमधनं SNDT कॉलेजला पेपर दिले. त्याच्यानंतरचे 3 पेपर पण दिले. हे कसं घडलं? कारण मनाची ताकद आहे. तुम्ही कोणत्या वयात आई बनता, कोणत्या वयामध्ये तुम्ही परीक्षा किंवा शिक्षण घेता आणि कोणत्या वयात तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहता. तर मनाची ताकद, की ज्याला आपण अलीकडे मॅनिफेस्टेशन वगैरे असं मोठमोठाली नावं देतो. तर मला असं वाटतं माझी ताकद माझी बहीण, माझे आई वडील होते. कारण त्यांनी मला सपोर्ट केला नसता तर मी करूच शकले नसते. माझ्या बहिणीने मला शेजारी बसून सगळ्या नोट्स वाचून दाखवल्या. आणि सगळ्यात कठीण पेपर आमचा त्यावेळेला MAचा भाषाशास्त्राचा होता. आणि माझं बाळ पण म्हणजे ते बघायला सगळे हॉस्पिटलमधले लोक आले होते की अरे कोण हे बाळ आहे की जे परीक्षेच्या आधी जन्माला आलेले. पण सगळ्या दवाखान्यातल्या लोकांनी तिला सांभाळलं. कमाल. विल पॉवर आपण ऐकतो. आज आपण खरं एक्झाम्पल ऐकलेलं आहे, कुठेही न वाचलेलं असं असेल. आणि पॉडकास्टची हीच मजा आहे की आपल्याला असे रूबरू एखादी गोष्ट कळते. असेच उलगडत आपली भावना आपल्या अशा उलगडता येतात आणि कनेक्ट होता येतं एकमेकांशी. स्वातीताईंचं आपण नुकतंच एक 9वं जे पुस्तक प्रकाशित झालं ते बघूया. मला त्याच्याबद्दल एक इंटरेस्टिंगली असं सांगायचं की आनंदी पालकत्व त्याचं नाव आहे. आत्ता त्यांनी जे सांगितलं त्याच्यापेक्षा खूप सुंदर अजून छान ह्याच्यात वाचायला मिळेल. आणि एक माझं पर्सनल ऑब्झर्वेशन आहे याच्याबद्दल की खूप मराठीत न लिहिताना पेरेंट्सना आवडेल अशा भाषेत लिहिलेलं आहे. खूप सारे इंग्लिश शब्द पण आलेले आहेत जे की मी ॲज अ पेरेंट बरेचदा ऐकते
आणि ते असेच आपल्याला कुणीतरी येऊन आपल्यावर आदळलेले असतात आणि आपल्याला त्याचा अर्थही माहीत नसतो आणि आपण ते असेच रँडमली वापरत असतो. पण त्यांच्या लिखाणामुळे मला ते ॲक्च्युली एक्झॅक्टली कळलं. आणि त्याच्यातनं इंटरेस्टिंगली एक लेख आहे, त्याच्यातला हा 111 नंबरच्या पानावरचा लेख आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, जर तुमची मुलं यूट्यूब चॅनल्स, इंस्टाग्राम वापरत असतील तर सहज गप्पा मारताना चर्चा करा आणि चर्चेत काय मुद्दे येऊ दे. बरं, हे त्यांनी किड्स म्हणजे आपल्या मुलांसाठी सांगितलं, पण हे वाचताना मी पण स्वतःला जज करत होते की मी बघतीये त्याच्यात आपण काय बघतोय. आत्ता जी लेटेस्ट कॉन्ट्रोवर्सी झाली आहे ना, एक इम्पॅक्टफुल पर्सन आहे आणि तो आपल्या मुलांवर इन्फ्लुएन्स पडतोय आणि अशा माणसाशी आपण कनेक्टेड आहोत, हे कसं जज करायचं हे त्यांनी असे टिक 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 असे दिलेले आहेत. मी म्हटलं तसं वर्कशॉप हे घेऊन बसायचं, बघायचं आपण कुठे आहोत, ह्याच्यातल्या किती प्रश्नांची उत्तरं मी देऊ शकते, माझ्या मुलांशी मी इतकं फ्रँकली आणि व्यवस्थित बोलू शकीन का. सो स्वातीताई, हे असं सुंदर पुस्तक आहे. त्याच्या आधीचं पालकत्वाची वादळवाट होतं आणि आता अजून एक पुस्तक त्यांचं येईलच आणि त्यानंतर परत आपण भेट करूच या. जरूर जरूर. आपल्या पॉडकास्टच्या आपण हळूहळू जसे एंडला येतो तसं आपला एक रॅपिड फायर आहे, जो ऑडिओ पॉडकास्टमध्ये आपण मिस केला. समहाऊ आय डोंट नो हाऊ दॅट हॅपन्ड. आणि त्या दिवशी पण आम्ही छान कॉन्व्हर्सेशन्स मध्ये होतो. खरं म्हणजे आपण खूप रमलो होतो त्यावेळेला, खूप रमलो होतो. म्हणजे कधी कधी पॉडकास्ट असं वाटतं की रोज करावं एखाद्या व्यक्तीबरोबर. त्यांचा टॉक टू मी पेज बघा तुम्ही. माझ्या मनातल्या कधी कधी असं होतं की स्वातीताईंचा व्हिडिओ दिसतो, मी तो बघते आणि मला असं जाणवतं की हाच प्रश्न मला पडला होता आणि त्यांचं बरोबर त्याच्यावरती क्रिस्प असतं, पटकन आपल्याला समजेल असा, कुठेही फापट पसारा, उगीच काहीतरी फॅन्सी एडिटिंग वगैरे असं काही नसतं. ऐकायचं, वाटलं तर नेक्स्ट परत ऐकायचे. एखादा लेख वाचलेला असतो त्याच्यातलंच काहीतरी स्वातीताई सांगतात, मग जाऊन तो लेख पण वाचायचा. ॲडिक्ट म्हणू शकता मला तुम्ही. एखाद्या माणसाला आपण फॉलो करतो, सो शी इज माय इन्फ्लुएन्सर असं म्हणू शकता तुम्ही. रॅपिड फायरचे क्वेश्चन्स त्या 2 शाळांच्या मुख्याध्यापिका राहिलेल्या आहेत. 36 वर्ष जॉब केला स्वातीताई. बरोबर. शिक्षिका म्हणून आणि खूप यंग एजमध्येच त्यांनी टीनेजर्स मुलांपासून त्यांनी शिकवायला लगेच सुरुवात केली. तर मी त्यांना असेच, माझ्या टीचर्सना मी काय विचारले असते असे प्रश्न विचारणार आहे आज. तुम्हाला शिकवायला सगळ्यात आवडणारा विषय कोणता? इतिहास. अरे वा. इतिहास मला रंगवून सांगायला खूप आवडतो मुलांना. बापरे, रॅपिड फायर आहे पण आता माझी बडबड ऐका तुम्ही. माझ्या मुलाला तोच विषय सगळ्यात टफ आहे. मग तुम्ही परत ट्युशन घेणार का? परत सुरू करताय का? शिकवणं मला खूप आवडतं, वयाच्या कुठल्याही टप्प्यावरती खूप आवडतं, कारण मी स्वतः पण रमते त्याच्यामध्ये. आणि आपली भाषा कुठली असो, मराठी, हिंदी किंवा इंग्रजी, तर भाषेचं जे सौंदर्य आहे ते इतिहासामध्ये खूप जास्त, कारण त्याला देदीप्यमान परंपरा असते, त्याच्यात वेगवेगळ्या भावभावना असतात, माणसं असतात. आता तुम्ही बघा की जे ऐतिहासिक चित्रपट किंवा कादंबऱ्या आपण जास्त का प्रेमाने बघतो, कसं रमतो आपण, ऍक्च्युअली का आपल्याला जावंसं वाटतं. कुठल्याही प्रकारचं आपल्याला मार्केटिंग नाही करावं लागत, कॅनव्हासिंग नाही करावं लागत. खरंय खरंय, अगदी हा अँगल वेगळाच होता ना. म्हणजे अदरवाईज मुलांना हे इतिहास नाईस, आय लाईक इट. पण असा एक दुसरा प्रश्न, असा एक विषय की जो तुम्हाला वाटतोय की तो शाळेच्या ह्याच्यातून बादच करा, मुलांनाही आवडत नाही आणि टीचरनाही आवडत नाही शिकवायला. खरं म्हणजे माझ्यासाठी असेल तर गणित, कारण मला म्हणजे स्वप्नच पडायची की आपण गणितात गेलेलो आहोत, घरी आपल्याला बिलकुल थारा नाहीये. पण आत्ताच्या पिढीशी मी जेव्हा बोलते तेव्हा त्यांना सगळ्यात कठीण जाणारा विषय हा नागरिकशास्त्र आहे. तेच मी म्हणलं. पण नागरिकशास्त्र हा पुस्तकातून शिकवण्याचा विषयच नाहीये. त्यामुळे आपली सगळी मुलं मोठी झाली तरी एकूणच आपल्या गव्हर्नमेंटची रचना कशी आहे, कोणते कोणते हाऊसेस आहेत, कशा कशा पद्धतीने हे सगळं हे नाही माहिती नाही माहिती. आणि मुलांना नागरिकशास्त्रात सांगितलेलं रिअल लाईफ मध्ये एक्झॅक्ट अपोजिट आहे, म्हणून मुलं कनेक्टच होत नाहीयेत. म्हणजे आम्ही असं म्हणतो मिनल की तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्यांचं पालन केलं तर लोकांचे अधिकार आपोआपच सांभाळले जातात. ते तुम्ही करायला पाहिजे. पण ते तू म्हणतेस तसं की बाहेरचं चित्र वेगळं आणि पुस्तकातलं चित्र वेगळं आहे, खूप तफावत आहे.
एक थोडासा पर्सनल क्वेश्चन स्वातीताई, तुम्ही जर शिक्षिका नसता किंवा तुम्ही आता काउन्सिलिंगच्या ह्याच्यामध्ये आहात तर तुम्ही काय बनला असता? मला निश्चितपणे बातम्या देण्याकरता म्हणून अनाउन्सर म्हणून टी व्हीवर जायला आवडलं असतं, जे की मी माझ्या वयाच्या 17व्या वर्षी पहिल्यांदा केलं पण होतं. पण नंतर लगेच लग्न झाल्यामुळे माझा तो दूरदर्शनचा जो मौका होता तो हुकला. ते झालं असतं की नाही मला माहिती नाही, पण मला बोलायला खूप आवडतं माईकवरती. आणि मी साधारण दुसरीत असतानाच हे मला कळलं होतं की माईकवर बोलण्यात मजा आहे. क्या बात, अरे ये तो कुछ अलग ही बाहर आ रहा है आज. व्हेरी नाईस. आणि आय थिंक मग आम्ही मिस केलं दूरदर्शनवरती. असं वाटतंय मला की तुमचा चेहरा म्हणा, तुमचं ओघवतं जे म्हणून मला बोलायला आवडतं. म्हणजे तुला गंमत सांगते मिनल, की मी सेकंडमध्ये असेन दुसरीत असताना जेव्हा आमच्या शाळेत वक्ते यायचे तर मी बघायचे की ते माईक कुठे धरतात, ते कसं बोलतात, आवाजाचा चढ उतार कसा असतो, टोन कसा असतो. आणि तेव्हा मला कळलं की ह्याच्यात आपल्याला गंमत वाटते आणि ज्याच्यात आपल्याला गंमत वाटते किंवा आवडतं ते करावं. आणि ते माझ्या वडिलांचंच खरोखर माझ्यावरती आशीर्वाद आहेत की मला शिक्षक नव्हतं व्हायचं कधी, पण त्यांनी ओळखलं होतं की हे करू शकेल. आणि शिक्षक झाल्याच्या काही काळातच माझ्या लक्षात आलं की त्यांनी माझ्या आयुष्याचं सोनं केलं. खरंय खरंय, पेरेंट्सना माहिती असतं, फक्त आता नवीन जनरेशन मध्ये हे थोडं अवघड पडतंय आम्हाला. त्यांना आता बरेच पर्याय आहेत ना वेगवेगळे, ते आपल्याला माहित नसतात. ऍक्च्युली आमचंही ते शॉर्ट फॉलिंग आहे की इतकी दालनं मुलांसाठी ओपन झालेली आहेत. पण मस्त वाटलं मला ऐकून हे. तुमचं आवडीचं पुस्तक स्वातीताई? माझ्या आवडीचं पुस्तक तुला आश्चर्य वाटेल का, पण संभाजी हे माझ्या आवडीचं पुस्तक आहे, जे मी अनेकदा पारायणं केली आहेत आणि आता येणाऱ्या चित्रपटासाठी पण मी तयार आहे. क्या बात, छावा. येस, मस्त मस्त. अजून एक प्रश्न. मस्त पॉडकास्ट झालेला आहे आणि वर्कशॉप सारखा पॉडकास्ट आहे, वही पेन घेऊन बसण्यासारखा, त्याच्यातून आपण स्वतः इंट्रोस्पेक्ट करत अभ्यास करण्यासारखा पॉडकास्ट आहे. असेच छान छान पॉडकास्ट ऐकण्यासाठी व्हायब्रंट माइंड पॉडला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. स्वातीताईंच्या पेजची लिंक, बुक घेण्यासाठीची लिंक सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देतोच आहोत. आय बटनवर आमच्या आधीच्या इंटरव्ह्यूजच्या लिंक्स पण तुम्हाला बघायला मिळतील. स्वातीताई, तुम्ही इथे आलात त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि असेच आमच्यावर प्रेम करत राहा. आणि आमच्या दोघींकडनं बाय बाय. बाय बाय.